Today, our team of BMS first year is going to present an act on disease-linked gastritis. This act will not only educate you, but also make you aware of the symptoms, causes, and the preventive measure that should be taken to avoid this disease named gastritis. Before starting the act, on the behalf of my whole team, I would like to welcome Dr. Sarfaraz sir and also thank him for giving us opportunity to present this act. Now coming towards our act, firstly I would like to introduce the whole team of our today's act. Niranjan as a patient and his being is Tejas in this act. Shreyas as a Tejas friend, Munali as a Niranjan's elder sister, Shraddha as a doctor and Himangi as a intern. Now coming towards our act, let's begin with the first scene. Now the Niranjan is sitting in his room and studying and Shreyas, his friends come to meet him. काय रे तेजा काय करतोय? अभ्यास करायला होतो रे. अरे काय रे सारखं सारखं अभ्यास? टेन्शन आलंय अभ्यासाचं खूपच मला. अरे काय नाही टेन्शन तर येत जात राहतं. चल चिल करूया. नाही तुला नाही कळणार माझ्या मागे किती टेन्शन आहे. अरे काय रे नेहमीच असतं टेन्शन तर येत जात राहतं. चल चिल करूया. तुला एका भाषेत सांगितलेलं कळत नाही का? अरे चल रे काय नसतं होत नेहमी पण असंच करतो ना आपण. ते जाऊ दे. गेल्या काही दिवसांपासून खूपच पोटात दुखायलंय. अरे गेल्या आठवड्यात उलटी पण झाली ना? हो तर हे सोड घे. काय रे? काय करताय तुम्ही? काय नाही मागे काय लपवताय? नाही काय करताय बघू? काय अरे नाही. ड्रिंक करताय का तुम्ही? नाही काय तरी करताय? हॅलो. काय झालंय याला? त्याची उलटी झाली. कधीपासून होतंय असं? आजच झाली यार दीदी. काय करू? चला डॉक्टरकडे जाऊ आपण. Now the second scenario begins. Just now Tejas suffered from the blood vomiting and he is in immense pain. Therefore his sister and his friend take him to the hospital. नेक्स्ट पेशंट बोलायचं हिस्ट्री घेतली काय होतं पेशंट स्टमक एक आहे वजन पण कमी झालं थोडंसं खाली सेन्सेशन रिलीफ केलं बोलू काय आहे पेशंटचं काय होतं पोटात दुखतंय डॉक्टर खूपच जास्त. बाहेरचं काही खाल्लं होतं यांनी हो डॉक्टर फक्त बाहेरचंच खातो याला. किती वेळा अनेक वेळा मी सांगितलंय याला बाहेरचं खाऊ नको आणि दिवस रात्र पार्ट्या करत असतो हा. आणि आता तर ड्रिंक आणि सिगारेट ओढायला पण चालू केलंय यानं. आणि अभ्यासाने फर्स्ट स्टेशनच्या नावाखाली नुसती भूकंपट्टी चालू आहे याची. तुम्हीच सांगा डॉक्टर याला. आज तर रक्ताची उलटी पण झाली याची. रक्ताचे उलटे झाले तुम्ही हो हिस्ट्री दाखव प्रॉपर हिस्ट्री घ्यायला शिकवा जरा. ठीक आहे कधीपासून दुखतंय गेल्या काही दिवसांपासून आणि उद्या कधीपासून होत आहे आजच झाली. झाली होती रक्ताची. काय डॉक्टर सिरियस नाही आहे ना? नंतर तुम्हाला इथे नाही इथे नाही इथे हो डॉक्टर तिथेच. इपिगॅस्ट्रिक पेन काय डॉक्टर सिरियस नाही आहे ना? गॅस्ट्रिटिस असण्याची शक्यता आहे. आपण एक काम करू एंडोस्कोपी करून घेऊ याचे ब्लड आणि स्टूल सॅम्पल्स लॅबला पाठवा. या टेस्ट केल्याने काय होईल डॉक्टर? एंडोस्कोपीने समजेल की गॅस्ट्रिक रिजनमध्ये तुम्हाला इन्फ्लमेशन आहे किंवा मग स्टूल आणि ब्लड सॅम्पलने समजेल की इन्फेक्शन कशामुळे आहे. तोपर्यंत आपण याला ॲडमिट करून घेऊ कारण की वजन खूप कमी झालं आहे. विकनेस आहे जेवण वगैरे काही प्रॉपर नाही आहे. ॲडमिट करून घेऊ आपण घेऊया आपण. Up to now we have seen that doctor told the patient to do the endoscopy in order to diagnose the disease. Now see what is in the report.
नॉर्मली हे नसतं, पण अल्कोहोल, सिगारेट्स आणि स्पायसी फूड याच्यामुळे काय झालं, छोटे छोटे अल्सर आले. त्यामुळे काय होतं, गॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन आले. ठीक आहे, आता सिव्हिअर नाही आहे, ब्लिडिंग होत नाही त्याचं. जर जास्त असतं तर आपल्याला सर्जरीने ते क्लोज करावं लागले असते. ठीक आहे. डॉक्टर रिपोर्ट आली. सिव्हिअर असं काही हे नाही आहे, अल्सर आहेत, अल्कोहोल वगैरे, स्पायसी बाहेरचं खाणं, स्ट्रेस यामुळे होतात. पण असं काही नाही की सर्जरीवर जाईल. नॉर्मल मेडिकेशन, लाईफस्टाईल चेंजेस नाही आहे, सगळं ठीक होऊन जाईल. ठीक आहे. मग आता यांना सध्या आम्ही ॲडमिट करून घेतले. अँटासिड्स आणि PPI प्रिस्क्राईब करतो. ठीक आहे. अँटासिड्स म्हणजे काय? ते न्यूट्रलाइज करायचं आपल्याला स्टमकमध्ये जे ॲसिडचं प्रोडक्शन झालं आहे त्याच्यासाठी. आणि PPI ॲसिडचं प्रोडक्शन कमी करण्यासाठी. ॲसिडचं प्रोडक्शन कमी करण्याची, न्यूट्रलाइज करण्याची गरज अशा केसेसमध्ये काय आहे? हिलिंग प्रमोट करण्यासाठी आणि सगळे सिम्पटम्स जे डिसीजचे आहेत ते एलिव्हेट करण्यासाठी. डॉक्टर मी पण त्यासारखंच आहे, मला काय होईल का? सध्या तरी तुम्हाला असं काही झालं नाही. तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, त्यामुळं काहींची इम्युनिटी वीक असते, त्यांना हे लवकर इफेक्ट होतं. आता तुम्हाला काही झालं नाही, पण असं होऊ नये यासाठी काय करायचं, शक्यता असते. मग काय करायचं आहे, तुम्ही पूर्ण अल्कोहोल ड्रिंक करणं बंद करायचं आहे, स्मोकिंग पूर्ण बंद करायचं आहे. अशा केसेसमध्ये लाईफस्टाईल चेंजेस आणि काही डायटरी मॉडिफिकेशन्सनी हे सगळं ठीक होऊ शकते. काय करायचं आहे की जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही आहे, नेहमी सतत हायड्रेटेड राहायचं आहे, फ्रिक्वेंट आणि स्मॉल मील्स घ्यायचे, पोटात जागा ठेवून जेवायचे. ठीक आहे. हे पार्टी नाही की तुमचं कल्चर ठीक आहे, एका जागेवर ठीक आहे, पण हे रोज रोज होत असेल तर म्हणजे जर असा भारताचा असं तरुण समाज जर हॉस्पिटलमध्ये कितपत पडला तर कितपत योग्य. ठीक आहे. स्वतःच सर्वत्र पगडी पंचायत, शरीराचं राहिलं नाही तर कसं होईल पुढे. ठीक आहे. बरं, आता हे झालं मॉडर्न. आपण आयुर्वेदिक तुम्ही उपचार हे करू शकताय. हो, आयुर्वेदिकमध्ये काय येईल होतं, काय काही treatment? पंचकर्माच्या थेरपीज आहेत, जसं की अभ्यंग, स्वेदन आणि विरेचन. अभ्यंगामध्ये काय होईल की तुम्हाला पूर्ण बॉडी मसाज, ज्यामुळे स्ट्रेस कमी होईल, रिलॅक्सेशन, पूर्ण बॉडी मसाज दिलं जातं. स्वेदन म्हणजे काय, स्टीम बाथ आहे, हिलिंग प्रमोट करण्यासाठी. आणि विरेचनमध्ये पूर्ण टॉक्सिन्स तुमच्या शरीरातले घालवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याचं इन्फ्लॅमेशन कमी होईल. ठीक. मग तुम्ही तेजसला आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊ शकता ना? हो, देऊ शकतो, काही नाही. आता असं करू शकतो आपण की मॉडर्न आणि आयुर्वेदिक यांचं जर एकत्र मिळून जर काम केलं तर बऱ्यापैकी डिसिजेस कमी होऊ शकतात. बऱ्यापैकी म्हणजे असं खर्च वगैरे त्याचं काही नाही जास्त, सगळं ठीक आहे. फक्त काही प्रिकॉशन्स ते त्याला घ्यायला लावा आणि तुम्ही होऊ नये. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. ओके. Now it's a time to conclude our act. Mahidya will give you the overall summary and the information that you received from the overall act. Let's get into a deeper dive of gastritis. The gastritis is the inflammation of stomach lining. Did you know that the stomach renews itself every few days to keep up with this harsh environment? Next. Here is the illustration of healthy stomach and a gastritic stomach. In the gastritic stomach, you can see that the stomach lining is damaged, reddened, and swollen. And in some cases, we can also see the ulcer. Next. Types of gastritis. There are majorly two types of gastritis, acute and chronic. In acute, its onset is quick and it remains active for a short period of time. Whereas the chronic case, it lasts for longer duration. Let's discuss its causes and symptoms. The causes of the gastritis include the first is a bacterial infection. It is caused by the Helicobacter pylori. The bacteria survives the harsh acidic environment of the stomach. The second cause is NSAIDs. NSAIDs are the non-steroidal anti-inflammatory drugs. For example, like aspirin, ibuprofen, naproxen, diclofenac, etc. And the third cause that is shown in the act is the excessive alcohol consumption. The symptoms include abdominal pain, bloating,
indigestion, nausea, etc., and uneasiness in the stomach. A tip is given that the patient can help the physician in treatment by keeping a symptom diary and noting his or her experience. Here comes the diagnosis and treatment of gastritis. The first is taking the medical history to identify the root cause of it. Then the lab test can be done to elaborate the disease. In endoscopy, the doctor can see the inside of the enterogastric tract of the patient. The last is biopsy. The biopsy is nothing but the tissue analysis. The treatment include firstly, the treatment can be done by the patient's side by changing the lifestyle that include dietary habits, reducing alcohol consumption, and managing the stress and etc. And the medication given by doctor has antacids, PPIs, antibiotics, etc. If the gastritis remains untreated, it can further lead to peptic ulcer, gastric bleeding, and gastric cancer. Here is a quick stat that the risk of gastric cancer is increased up to 6 times due to untreated pylori infection. Next. Here are some dietary options treating that gastritis and others to avoid. The alcohol, coffee, acidic foods, fried, fat-containing foods like pickled foods should be avoided and restricted to the patient as it increases the stomach acid production. The patient is advised to take leafy greeny veggies and the fish oil. And the patient is advised to take nuts, berries, cherries and olive oil. Here is the video of endoscopy of acute gastritis. We can see the reddening of the stomach wall. In severe cases, the bleeding can happen and it leads to hemorrhage, and it is also known as hemorrhage gastritis. To summarize, we have learned the disease gastritis, its causes, symptoms, treatment, diagnosis, and also dietary plan in it. Why should we learn about it? It is necessary to detect it earlier and treat it more efficiently. And if anyone experiences these symptoms, should consult the doctor earliest.